पोझिशन म्हणून आम्हा सगळ्यांना याचा विचार करावा. आज हे जे काही चित्र दिसतंय, आतापर्यंत 2 माणसी त्याच्यात सुद्धा येईल आणि काही लोक सांगतात की आणखीही काही लाईनमध्ये आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं, प्रशासनाच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही. पण त्याचं पूर्ण चित्र अवसरपूर्ण असल्यानंतरच त्याच्यावर भाषण. धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये. सातत्यानं रोज आरोप होत आहेत. प्रशासनाकडून सांगितलं जात आहे चौकशी सुरू आहे. आता साधारणपणे दीड महिना झाला, कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळं आता मस्साजोगमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत, उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे सरकारमध्ये अजून जी समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये. जे काही त्या गावात मी जाऊन आले, त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्यानंतर कुणालाही स्वाभिमान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होतो लोकांच्याकडनं, तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून जायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वागतात याचे शेवटी वास्तव परिणाम हे राज्यात दिसतो. परंतु सर